नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे बेसन। तर त्यासाठी मी घेतलेली आहे कांद्याची पात, लसणाची पात, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तर हे आता सर्व मी बारीक कापून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये जास्त जिरे मोहरी टाकली आहे। त्यानंतर टाकलेला आहे कांदा। कांदा थोडासा परतून झाला की मी आता कांद्याची पात आणि लसणाची पात टाकली आहे। आता हे दोन्ही पण पाती आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि चांगल्या परतू द्यायच्या आहेत। थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे, म्हणजे पात आपली करपणार नाही आणि व्यवस्थितपणे शिजेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर आता मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे। हिरवी मिरची बारीक वाटून घ्यायची, म्हणजे आपलं बेसन झणझणीत होणार आहे। त्यानंतर टाकलेले आहे मी कोथिंबीर। परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता टाकली आहे मी अर्धा चमचा हळद आणि आता टाकलेलं आहे मी 1 ग्लास पाणी। तर पाण्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ आणि पाण्याला उकळी आली की असं पीठ घ्यायचं आहे एका हातात आणि एका हातामध्ये असं पिठलं हाटून घ्यायचं आहे। तर हे असा काड्यांचा जर चमचा वापरला तर पिठल्याच्या गाठी होत नाहीत, पिठलं व्यवस्थित हाटता येते। तर ह्या झालेल्या गाठी अशा चमच्याने बरोबर फोडून घ्यायच्या आहेत। आणि 5 मिनिटं पिठलं आपल्याला शिजू द्यायचं आहे। मस्तपैकी शिजलेलं आहे आपलं पिठलं। आता मी वाढायला घेते। ताटात घेतले आहे मी भाकरी, पिठलं, मेथीची भाजी, कांद्याची पात आणि पातीचा कांदा। तर तुम्ही पण असं पिठलं तयार करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।